रे शिक्षण संस्थेचे धनंजयराव गडगिळ वाणिज्य महाविद्यालय सातारा. मी प्राध्यापक संजय यादव. विद्यार्थी मित्रो, बी.कॉम भाग 3 पेपर फर्स्ट सेमिस्टर 5 या विषयाच्या पर्यायी पेपरसाठीचा सिलेबस आज मी आपल्यासमोर मांडत आहे. या अनुषंगानं आज आपण औद्योगिक व्यवस्थापन, ज्याला इंग्लिशमध्ये इंडस्ट्रियल मॅनेजमेंट असं म्हटलं जातं, औद्योगिक व्यवस्थापन म्हणजे नक्की काय आणि त्या अनुषंगानं जो सिलेबस आहे त्याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपण या औद्योगिक व्यवस्थापन संदर्भात ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या सिलेबसच्या संदर्भामध्ये आज आपण विचार करणार आहोत. त्यामध्ये युनिट नंबर फर्स्ट जे आहे की ज्याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू इंडस्ट्रियल मॅनेजमेंट, यामध्ये औद्योगिक व्यवस्थापनाची ओळख, औद्योगिक व्यवस्थापन म्हणजे नक्की काय, औद्योगिक व्यवस्थापन कशाला म्हटलं जातं, याची थोडक्यात ओळख आपल्याला या युनिटमध्ये विचारात घेणं गरजेचं आहे. आपल्याला ती पाहायला पाहिजे. आणि या अनुषंगाने औद्योगिक व्यवस्थापनाची ओळख म्हणजेच औद्योगिक व्यवस्थापन आजच्या 21व्या आणि आधुनिक युगामध्ये औद्योगिक व्यवस्थापन म्हणजे नक्की काय, इंडस्ट्रियल मॅनेजमेंटची जी व्याख्या आहे ते कशाच्या संदर्भामध्ये आहे, याला काय म्हटलं जातं, याच्या संदर्भातला जो काही भाग असेल तो आपण या इंट्रोडक्शन टू इंडस्ट्रियल मॅनेजमेंट याच्यामध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर दुसरा जो भाग येतो आहे त्याच्यामध्ये मिनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंडस्ट्रियल मॅनेजमेंट. साहजिकच याच्यामध्ये औद्योगिक व्यवस्थापनाचा अर्थ आणि औद्योगिक व्यवस्थापनाचं महत्त्व हे काय आहे हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा याच्यामध्ये येतो आहे तो म्हणजे इंट्रोडक्शन टू एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग, दॅट इज ERP. म्हणजेच याच्यामध्ये आपण दुसरा एक भाग त्याच्यात पाहतोय तो म्हणजे सिस्टम ॲप्लिकेशन अँड प्रोडक्ट, दॅट इज SAP. आता इंट्रोडक्शन टू एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग, दॅट इज ERP, याच्यामध्ये आपण पाहू की उपक्रम संसाधनाचं नियोजन म्हणजे नक्की काय. म्हणजे इंट्रोडक्शन टू एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग याला मराठीमध्ये उपक्रम संसाधनाच्या संदर्भात असणारं जे काही नियोजन असेल ते आपण याच्यामध्ये विचारात घेऊ शकतो आहे. त्याच्यानंतर सिस्टम ॲप्लिकेशन अँड प्रोडक्ट, याला आपण पद्धत उपयोग किंवा अनुप्रयोग आणि उत्पादनाची ओळख असं याच्यामध्ये विचारात घेऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे फॅक्टरी लोकेशन अँड प्लॅन्ट लेआउट. साहजिकच याच्यामध्ये कारखाना स्थान आणि उद्योगांचा जो काही आराखडा असेल, म्हणजे सर्वप्रथम कारखान्याचं स्थान असेल, उद्योग व्यवसायाचं स्थान असेल, किंबहुना त्याचा आराखडा असेल, तो कशा पद्धतीचा आहे हा भाग याच्यामध्ये आपल्याला विचारात घ्यायचा आहे. मग त्याच्यामध्ये कारखाना स्थान आणि उद्योगाचा आराखडा म्हणजे नक्की काय हे आपल्याला याच्यात पाहावं लागेल. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो आहे तो म्हणजे फॅक्टरी डिटरमायनिंग लोकेशन ऑफ फॅक्टरी. म्हणजेच हा जो भाग आपण विचारात घेणार आहोत त्यामध्ये साधारणपणे फॅक्टर डिटरमायनिंग लोकेशन ऑफ फॅक्टरी म्हणजेच कारखाना स्थान आणि उद्योगांचा आराखडा यामध्ये जे काही घटक आहेत ते निश्चित करणारे घटक कोणते, म्हणजे कारखान्याचे स्थान निश्चित करणारे घटक कोणकोणते आहेत हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. म्हणजेच त्याला आपण फॅक्टर डिटरमायनिंग लोकेशन ऑफ फॅक्टरी असं म्हणतो की ज्यामध्ये कारखान्याचे जे स्थान आहे ते निश्चित करण्यासाठी आवश्यक असणारे घटक कोणकोणते आहेत याचा विचार आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. याच्यामध्ये मिनिंग ऑफ प्लॅन्ट लेआउट म्हणजेच उद्योगाचा आराखडा. प्लॅन्ट लेआउट म्हणजे काय, उद्योगांचा आराखडा. उद्योगांचा आराखडा म्हणजे नक्की काय, कशाला उद्योगांचा आराखडा म्हटलं जातं हे सविस्तर याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर उद्योगाच्या आराखड्याच्या संदर्भात विभिन्न प्रकारचे जे उद्दिष्ट आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे उद्दिष्ट या आराखड्याच्या बाबतीमध्ये आहेत, उद्योगाच्या आराखड्याच्या बाबतीमध्ये आहेत, ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचे आहेत. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारे उद्योग आणि उपक्रमाच्या बाबतीमध्ये जो उद्योगाचा आराखडा निर्माण करण्याचं काम केलं जातं. एकंदरीतच उद्योगाच्या आराखड्याच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारचे जे काय महत्त्व आहे, उद्योगाच्या आराखड्याच्या संदर्भातील जे आहे जे असणारं महत्त्व आहे ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. म्हणजे उद्योगाच्या आराखड्याचं महत्त्व म्हणजे नक्की काय आहे. त्याच्याबरोबर दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजेच आज आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे घटक या आराखड्यावरती परिणाम करणारे आहेत. मग कोणकोणत्या प्रकारच्या घटकांचा परिणाम या आराखड्यावर होऊ शकतो, म्हणजे आराखडा प्रभावित करणारे घटक कोणकोणते आहेत, दॅट इज फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग लेआउट. म्हणजे काय,
तर आराखडा प्रभावित करणारे घटक कोणते याचा सुद्धा विचार आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग तो म्हणजेच टाईप्स अँड प्रॉब्लेम्स ऑफ प्लॅन्ट लेआउट. आता प्लॅन्ट लेआउटच्या संदर्भामध्ये आपण पाहू शकतो की वेगवेगळे जे प्रकार आहेत आणि विभिन्न प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या कोणकोणत्या आहेत, म्हणजेच उद्योगाच्या आराखड्याच्या बाबतीमध्ये ज्या समस्या निर्माण होणार आहेत आणि उद्योगाच्या आराखड्याचे विभिन्न प्रकार आहेत ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहेत. त्याच्यानंतर दुसरा भाग जो आहे तो म्हणजेच रिसेंट ट्रेंड इन इंडस्ट्रियल मॅनेजमेंट. आज आपण पाहतो की औद्योगिक व्यवस्थापनामधील जे अलीकडचे कल आहेत, बदल आहेत ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचे आहेत. म्हणजेच होऊ घातलेल्या औद्योगिक व्यवस्थापनामधील अलीकडचे जे कल आहेत, अलीकडचे जे काही बदल आहेत त्याचा विचार आणि अभ्यास आपल्याला या कंटेंटमध्ये करणं गरजेचं आहे. म्हणजेच औद्योगिक व्यवस्थापनामधील अलीकडचे कल हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये विचारात घेणं गरजेचं आहे. मग त्याच्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे यूज ऑफ टेक्नॉलॉजी इन फॅक्टरी. आज आपण पाहतो की विभिन्न प्रकारच्या ज्या काही उद्योग उपक्रम व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये कारखान्यामध्ये आधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा यंत्रांचा जो काही वापर होतो आहे तो वापर कशा पद्धतीने केला जातो आहे, कशा पद्धतीनं त्याचा वापर उद्योग उपक्रमामध्ये केला जातो याचासुद्धा अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करणं गरजेचं आहे. आणि शेवटीचा जो मुद्दा आहे तो म्हणजेच ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग. आपण त्याला हरित उत्पादन असं म्हणू शकतो. आज होऊ घातलेल्या अलीकडच्या आधुनिक युगामध्ये 21व्या शतकामध्ये हरित उत्पादनाला अतिशय अनन्यसाधारण अशा पद्धतीचं महत्त्व आहे आणि म्हणून याचासुद्धा वापर औद्योगिक व्यवस्थापनाच्या ओळखीमध्ये आपल्याला करायचा आहे. विद्यार्थी मित्रहो, या पहिल्या युनिटमध्ये आपल्याला साधारणपणे इंट्रोडक्शन टू इंडस्ट्रियल मॅनेजमेंट, मग त्याच्यामध्ये मिनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंडस्ट्रियल मॅनेजमेंट असेल, इंट्रोडक्शन टू एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग आहे, सिस्टम ॲप्लिकेशन अँड प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा कंटेंट आहे त्याच्यामध्ये फॅक्टरी लेआउट, लोकेशन अँड प्लॅन्ट लेआउट आहे, कारखाना स्थान आणि उद्योगाचा आराखडा आहे, त्याच्यामध्ये मिनिंग अँड फॅक्टरी आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे तो म्हणजेच फॅक्टर्स डिटरमायनिंग लोकेशन ऑफ फॅक्टरी, मिनिंग ऑफ प्लॅन्ट लेआउट आहे, ऑब्जेक्टिव्ज, इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅन्ट लेआउट आणि सेकंड लास्ट त्याच्यातला आहे तो म्हणजे फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग लेआउट आणि टाईप्स ऑफ प्रॉब्लेम्स अँड प्लॅन्ट लेआउट. आणि शेवटचे जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये रिसेंट ट्रेंड्स इन इंडस्ट्रियल मॅनेजमेंट म्हणजे औद्योगिक व्यवस्थापनातील अलीकडचे जे काही बदल आहेत, जे काही कल आहेत, त्याच्यानंतर कारखान्यात तंत्रज्ञानाचा वापर आणि हरित उत्पादन इत्यादी बदल आपल्याला या चॅप्टर नंबर 1मध्ये युनिट नंबर 1मध्ये विचारात घेणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं आज आपण याच्यावरती जो काही विचार केलेला आहे, जो काही या युनिट नंबर 1मध्ये आपण अभ्यास केलेला आहे त्याच्या अनुषंगानं युनिट नंबर 1मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्द्यांवरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्याबद्दल आपल्याला काही शंका असतील तर आपण सविस्तर त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्या शंकांचं सर्व निरसन केलं जाईल.